तसं पाहिलं तर मोठे फटके निश्चित आले या मैदानावरती आणि म्हणूनच प्रमोद घरत ज्याला दांडगा अनुभव आहे त्यांना सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये अजनबी ओली संघाकडून खेळणारा जो प्रमोद घरत होता, मी श्याम ठाकूर यांच्याशी अगदी वार्तालापाने संवाद साधताना सांगितलं होतं की हा ट्रम्प कार्ड नाही, खरं तर मास्टर माइंड कर्णधार आहे या आपल्या पनवेलमधून, ज्याचं नाव आहे प्रमोद. त्या प्रमोदनं सांगितलं जर तुम्ही सगळीकडे अगदी बारकाईनं 360 अँगलनं नजर फिरवलीत तर बंदिस्त केलेल्या कंपाऊंड भिंती आहेत आणि त्या भिंतीमुळे आपल्याला वाटत असेल का मैदान हा अपुरा आहे, परंतु मैदानात उतरल्यानंतर धावपट्टीवरून तुम्हाला समजेल की मैदान अपूर्ण नाही, मैदान हा परिपूर्ण आणि मोठा आहे. जाऊया थेट मैदानाकडे जिथं सलामीसाठी परत एकदा येतोय ज्यानं पहिल्याच गोलंदाजीतून मॅन ऑफ द मॅचचा किताब प्राप्त केला. 7 सफलता प्राप्त केल्या होत्या ज्या 2 षटकांमध्ये, तोच कल्पेश. डेफिनेटली कल्पेश टू सुजल भगत. डावखुरा फलंदाज मात्र सर्वप्रथम स्ट्राईक घेईल. सुहासजी किडी साहेब या व्यासपीठावर दाखल झालेत, उपस्थित झालेत, त्यांचंही स्वागत केलं या फटक्यानं सुहास साहेबांचं, जिथे मात्र पहिल्या बॉलवर येतोय खणखणीत षटकार. कि हम भी किसी से कम नहीं. तुम्ही जर सुरुवात अगदी षटकारानं करू शकताय तर आम्ही त्याच पद्धतीनं, आणि इथं मात्र पहिल्या चेंडूवरती करपूस समाचार घेतला 6 धावांसाठी. सेकंड बॉल पंचांना पार करून हा खूप वेगानं चेंडू फेकला होता, वेगावर स्वार होऊन हा चेंडू फेकला गेला कल्पेश भोईरच्या माध्यमातून. तिथे मात्र कल्पेशनं देखील खरं तर नितेश सर पलटवार केलाय. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला, त्यानंतर कल्पेश सांगतोय की माझ्याकडे देखील तेवढीच ताकद आहे. मागच्या मॅच मध्ये मी 7 विकेट घेतलेत एकाच सामन्यामध्ये. तोच कल्पेश डॉट बॉल फेकतोय. पुन्हा एकदा कल्पेश पंचांना पार करून चेंडू फेकेल. आउटसाइड और अर्थातच आपण पाहतोय वाईड यॉर्क फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु जास्त ऑफ स्टंप सोडून बाहेर गेला. पंचांनी घोषित केला वाईड बॉल. प्रतीक हुद्दार आणि सुजल भगत ही जोडी मैदानावर पाहायला मिळते आणि या अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 7. अगदी रवी मात्रे सर जर आपण बघितलं तर त्यांच्या स्क्वॉडमध्ये जो मनीष आहे, निशांत, चेतन, संकेत, त्याच्यानंतर यश, आदित्य, मयूर हा स्क्वॉड खेळताना दिसेल. सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल, परंतु तेवढीच फील्डसुद्धा सक्सेसफुल होती. 1 धावसंख्या पलून काढली, धावसंख्या वधारली, धावसंख्या धावपाटलावरती 7च्या घरामध्ये 8 धावा. नक्कीच पंडित सर कारण तर खूप चांगला इफर्ट पाहायला मिळाला त्या ठिकाणी. सिली मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता, अगदी त्यानं संघासाठी 100% द्यायचा पूर्ण प्रयत्न केला. जसा वेगानं चेंडू आला, अगदी चेंडूने उचली घेतली होती ऐनवेळी, परंतु उडी मारून का होईना तो चेंडू अडवला आणि फेकला देखील. सिंगल मिळाली आहे. हलकसं बदलाव पाहायला मिळतो क्षेत्ररक्षणामध्ये. स्टेट आपण वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण सजवलंय. फर्स्ट पॉवर प्ले सुरू असताना गोलंदाज कल्पेश भोईर. फास्टर बॉलर 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे. आपण पाहतोय आता नव्यानं फलंदाजीसाठी प्रतीक हुद्दार ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट अँड फुल केलाय. अगदी स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला, तो देखील वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता उभा. मिळाली सिंगल. टोटल जाऊन पोहोचली आता 9 या आकड्यावर. खरं तर रवींद्र भातुरे सर, मी या नांदगाव गावाबद्दल सांगेन. गेल्या वर्षी नांदगाव प्रीमियर लीग 26 जानेवारीला मला वाटतं 1 वर्ष पूर्ण होईल निश्चित, आणि त्यावेळेला नांदगावमध्ये शाळेतील ध्वजारोहण हा हुद्दार हा जो मिलिटरी आर्मी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSFचा जो जवान आहे त्या हुद्दार साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते ध्वजावंदन करण्यात आलं. नक्कीच कारण हे चांगलं मान सन्मान किंवा त्यांना दिलेलं अगदी आपल्या गावातील एक नामवंत व्यक्ती जो खरं तर आज बॉर्डर म्हटलं तर सीमारेषेवर देशाची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना मान देणं परम कर्तव्य आहे नितेश सर. आणि तेच केलं नांदगावकरांनी. त्यांच्या पवित्र शुभहस्ते ध्वजावंदन केलं. त्या नांदगावकरांना परत एकदा या सामना पाहत असणाऱ्या सर्व नांदगावकरांना परत एकदा निश्चित या क्रिकेटचा आस्वाद घेता येईल. आपण पाहू शकाल 6 अस्त्र संपले, 1 षटक संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 9च्या घरामध्ये.
नक्कीच खूप चांगली गोलंदाजी पंडित सर. खरं तर कमालीची गोलंदाजी. ज्या खेळाडूचा आपण उल्लेख केला होता मगाशी कल्पेश भोईरने की 7 विकेट घेतलेत आणि 7 विकेट मिळवत असताना एकाच मॅच मध्ये हा पहिल्यांदा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका मॅच मध्ये 7 विकेट म्हटलं ना तर तुम्हाला आठवत असेल खरं तर अनिल कुंबळे ज्यानं पाकिस्तानच्या विरोधात 10 विकेट घेतले होते. अगदी निश्चित. आणि गोलंदाजीची भेदकता कल्पेश तसं पाहिलं तर रायझिंग स्टार आहे, अजून एक उगवता तारा आहे पांडे टीममधून. मला वाटतं तो या टीममधून खेळताना दिसत नाही, परंतु असे रायझिंग स्टार उगवते तारे गोलंदाजीतून भेदकता दाखवत आहेत. या कल्पेशनं 7 सफलता प्राप्त केल्या, परंतु आताही सफलता प्राप्त नाही झाली, परंतु 9 धावसंख्या प्रतिस्पर्धी टीमला दिल्या. हा सुद्धा सामना, कारण ज्या वेळेला आपण स्पर्धा खेळतोय त्यावेळेला प्रत्येक सामना डू ऑर डाय असणार आहे. सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला बक्षीसपात्र ठरायचं असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत तग धरून विजयाकडेच वाटचाल करावी लागेल, तरच तुम्ही या विशाल ट्रॉफीमध्ये आपलं अस्तित्व अबाधित ठेवाल. डेफिनेटली पंडित सर, आय फुल्ली ॲग्री विथ यू. कारण हा डू ऑर डाय, इथून जिंकलात तर तुम्हाला अजून एक खरं तर आपण पाहतोय मॅच खेळायला मिळेल, हारलात तर या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. फुल्लर लेनचा बॉल साहिलचा होता, मात्र तिथे वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकानं इथे कमालीचा प्रयत्न केलाय, परंतु अंपायर सिग्नल देत आहेत की आहे चौकार. घेऊ पांड्य टीमकडून दुसरा गोलंदाजी मार्कवरती आला. एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले तोच साहिलच्या मात्र दुसऱ्या चेंडूवरती घेतला खरपूस समाचार. काय होणार? शॉर्ट मिड विकेट. इथं आदित्य करणार नाही चुकी, टिपतोय झेल, परतावं लागेल प्रतीक हुद्दारला. बॅक टू पॅव्हेलियन. जलद गतीनं 30 यार्ड सर्कल मध्ये जाऊन तो झेल टिपला. वाखाणणे जोगा. अगदीच शॉर्ट मिड विकेटला झेल होता आणि ज्या वेळेला तो डीप मिड विकेट वरून असणारा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, धावतोय, पळतोय, सरते शेवटी 38 सर्कल पर्यंत गेला, झेल टिपला आणि प्रतीक हुद्दार सारखा फलंदाज मात्र झाला. बॅक टू पॅव्हेलियन. प्रतीकची जागा भरून काढण्यासाठी नवीन जातोय फलंदाजाचं नाव आहे मनीष खुंटले. पंडित सर 13 धावा धावफलकावर आल्या आहेत. आता मात्र धावसंख्या वाढवावी लागेल, कारण समोर देखील ताकदवान संघ आहे. नांदगाव संघाला ती स्ट्रॅटर्जी, इथे मात्र रणनीती आखावी लागेल. चेंडू खेळलाय वाईडिश डीप मिड विकेट एरियाकडे, अर्थातच काऊ कॉर्नरला चेंडू जसा ट्रॅव्हल झाला मिळाली सिंगल. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. षटक सुरू आहे दुसरं. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पंडित सर आपण सांगूया की मॅच सुरू आहे विनर वर्सेस विनर. एका बाजूला आहे खरं तर अक्कादेवी पांजे, तर दुसऱ्या बाजूला आहे युवा स्पोर्ट्स नांदगाव. हा बॅटल मात्र या मैदानावर रंगतोय. निश्चित नॉकआउट मॅच असेल, यातून हारणारा जिंकणारा पुढे असेल सरते शेवटी, कारण प्रतीक्षा करतोय गावदेवी उसरली कधी एकदा त्या आजच्या ए पोलमधून पुढे या 4 टीममधून आलेली टीम परत एकदा अतिशय सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न स्टेटेड केला जरूर. पंचांच्या अगदी डोक्यावरून पाठवल्या 4 धावांसाठी आलेला हातदंडनी चौकार. जे पंडित सर खूप चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर केला. अगदी स्टेट ड्राईव्ह चौकार आला. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. डावखुरा फलंदाज सुजल मात्र खूप चांगले बॅटिंग करतोय. फुलटॉस, फुल्लर लेनचा बॉल, अंपायर सिग्नल, इट इज नो बॉल. इथे मात्र 1+1 मिळतील 2 धावा. अर्थातच नो बॉल आलाय आणि या नो बॉलच्या इशाऱ्यानं इथे धावा वाढल्यातील 2. 20 धावा पंडित सर लागल्यात धावफलकावर आणि हा आहे फ्रीट. मुक्तपणे खेळण्याची नामी संधी आली आता फलंदाजाला, कारण त्या चेंडूवर बाद नसेल. फ्रीपणे अगदी मुक्तपणे खेळावं लागेल या बॉलला. निश्चित मकर संक्रांतीचा मिळालेला बोनस
या टीमला आहे, नांदगाव टीमला 1+1. आणि त्याचबरोबर या फटक्यावरती तुम्हाला झेलच्या स्वरूपात, त्रिफलाचीच्या स्वरूपात बाद घोषित केलं जाणार नाही. फक्त धावचीच्या स्वरूपात तुम्ही लेग बिफोर विकेट LBWच्या स्वरूपात सुद्धा तुम्ही नसाल तर या वेळेला त्या चेंडूचा आणि त्या अस्त्राचा कितीसा फायदा उचलतोय तोच मनीष. गोलंदाजाला परत फेकावा लागला तो बॉल, मात्र चेंडू पुन्हा एकदा कॉर्नरला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं, फेकी देखील तेवढीच चांगली होती, परंतु इथे मात्र तेवढ्याच वेगानं चित्त्याच्या चपलाईनं ही दुसरी धाव पूर्ण झाली. अतिश शेठ पाटील देखील यांचं आगमन झालंय. बैलगाड्या शर्यतीमध्ये अतिश जिना फार वेळ आहे, तेवढेच चांगले उत्तम क्रिकेट खेळाडू आणि आज आयोजकांच्या भूमिकेत. आणि फंटी हा त्यांचा बैल कोण विसरणार, त्याच्याही आठवणी आहेत आमच्या मनात. त्या फाटीमध्ये फंटीला पाहावं आणि त्याची रुबाबदार पाळण्याची कसब पाहिलेली आहे कित्येक जणांनी. इथे शॉर्ट मिड विकेट आणि डीप मिड विकेटकडे मात्र क्षेत्ररक्षक करतोय फील्ड. तोपर्यंत 2 धावसंख्या चित्त्याच्या चपलाईनं. गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावसंख्येचा निर्वाला झाला. धावसंख्या धावपटलावरती पोहोचताना दिसत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 24च्या घरामध्ये. 24 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नक्कीच फाटीचा उल्लेख केला होता. अतिश शेठ यांची पाठ नक्कीच आता ओवला मैदानावर अर्थातच 24 तारखेला नक्कीच त्या अड्ड्यामध्ये फाटी उतरणार. अगदी निश्चित. आणि ओवल्यामध्ये मला वाटतं याच हंगामात गेल्या वर्षी सुद्धा एक प्रचंड मोठी स्पर्धा, बैलगाडा शर्यतीची स्पर्धा, अलोट गर्दी होती. आणि त्याच्यानंतर काही मोठमोठे महाराष्ट्रातील नामवंत बैल तुमच्या गावातील गल्ली गल्लीतून येऊन गेले. त्याचे व्हिडिओज व्हायरल झाले. बकासूर, येस बकासूर, ज्यांना थार सारखी एक महागडी गाडी जिंकली असा बकासूर. असे कैक बैल. छंद आहे, व्यासंग आहे, कारण प्रोफेशन म्हणजे तुम्ही जर तुमचा व्यवसाय म्हणजे पॅशन प्रोफेशनमध्ये जर कन्वर्ट केलात ना तर तुम्हाला त्या प्रोफेशनचा कंटाळा किंवा त्रास वाटत नाही. तेच करताना दिसत आहेत सध्याचे युवक. काहींनी अगदी विचार केला की टेनिस क्रिकेट हा व्यावसायिक क्रिकेट आहे का, तर निश्चित मी त्यांना सांगेन आजही तादायत खोपोलीमध्ये सुद्धा त्या स्पर्धा होत आहेत. संजय सोलंकी इक्कू यांच्या, तेव्हा त्यांचे नगराध्यक्ष मी यांना म्हटलं की आज तादायत तुम्हाला किती व्यावसायिक खेळाडू जे अभियंता, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, ते क्रिकेटच्या मैदानावरती उत्तम खेळतात. आणि नुसते खेळत नाहीत तर त्यांच्या घरी बाईक, महागड्या 4-4 गाड्या या क्रिकेटनं दिलेल्या आहेत, टेनिस क्रिकेटनं. नक्कीच, कारण ही तुमची पब्लिसिटी आहे, ही तुमची ओळख आहे. ज्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये पंडित सर आपली स्वतःची ओळख निर्माण करणे फार गरजेचं असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 24 लागल्यात, म्हणजेच 24 धावा धावफलकावर 12.0च्या सरासरीनं. गोलंदाज येतोय संयोग भोईर. संयोग भोईरचा हा पहिला बॉल, हाफ ट्रॅकरचा बॉल, स्टँड अँड डिस्पॅच केलाय. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळाला आणि फायदा झाला युवा स्पोर्ट्स नांदगावला. मिळाला चौकार. का खेळलाय बॅट्समन सुजलच्या बॅट मधून येतोय गगनभेदी, गगनचुंबी फटका, षटकार. क्या बात खरं है. तर अतिश पाटील यांच्या 75-76 इनोवा आणि त्या इनोवाची ओळख म्हणून फंटी कोण विसरणार. चिंचपाड्याचा छकडेवाला. 34 रन. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय, उडवला चेंडू सीमा रेषेच्या. हा सुद्धा मला वाटतोय त्याच ताकदीचा, तेवढ्याच वैभवच्या षटकाराच्या लांबी एवढा षटकार सुजयच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅक परत एकदा 6.
10 चेंडू आणि 28 धावा सुजल हा फलंदाज करतोय. काय बॅटिंग, 10 चेंडू 28 धावा आणि त्यामध्ये 2 षटकार. त्याचबरोबर रवी मात्रे, खरं तर मी सातत्यानं असं सांगत असतोय की क्रिकेट हा डाव्यांचा खेळ आहे, डावखुऱ्यांचा खेळ आहे. डावे अनेक वेळेला उजवे ठरलेले आहेत. जागतिक क्रिकेटची जर तपासणी केली तर तुम्ही डावे हे उजवे ठरलेले आहेत. जगप्रसिद्ध असणारे काही खेळाडू हे तुम्हाला डावे हे सरस दिसतील. नांदगाववरून सुजल सुद्धा त्याच पद्धतीनं अतिशय उत्तम. इथं मात्र अगदी ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू आमचे क्वालिफाईड पंच हेरतायत, इशारा देत आहेत. स्वैर मारा आहे, दूषित मारा आहे, खराब मारा आहे. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडेल. संघ पोहोचतोय 41च्या घरात 41. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग. खरं तर इथे मात्र युवराज सिंगची आठवण करून देणारी ही फटकेबाजी अगदी सुजल भगतच्या बॅटमधून पाहायला मिळते. इथे मिळाली सिंगल, 1 रन एका धावेनं. धावसंख्या 42 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. खूप चांगली धावसंख्या, धावसंख्येला खूप चांगला आकार येताना पंडित सर पाहायला मिळतोय. अगदी त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, आता एक षटक कमी झाला म्हणजे 6 चेंडू अतिरिक्त होते ते कमी झालेत, म्हणजे 4 षटकांचा खेळ आहे. त्यावेळेस आपल्याला प्रतिस्पर्धी टीमला किती धावसंख्येवरती थांबवून ठेवावं हे समजणं उमजणं गरजेचं आहे. ज्याचं गणित चुकलं तो निश्चितच या स्पर्धेतून अगदी फेल होताना दिसेल, नापास होताना दिसेल. नक्कीच तिसरं षटक सुरू आहे. सुयोग भोईर, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15 आणि इथे मात्र अतिशय त्याच्यापेक्षाही महागडं षटक सुयोगचं पाहायला मिळतंय. हा चेंडू स्लोवर बॉल, गती परिवर्तन केलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक, यस, झेल हातामध्ये देखील आला होता, परंतु कल्पेश भोईरच्या हातातून मात्र हा झेल ऐन क्षणाला सुटला गेला. तिथे मात्र मिळाल्या या 2 धावा. गोलंदाज सुयोग भोईर अतिशय महागडा होत चाललाय. धावसंख्या धावफलकावर 44 रन्स. खरं तर आदिनाथ आणि सुयोग हे दोन्ही भाऊ. सुयोग हा सिया स्पोर्ट्स रॉयल किंग धुतुममधून UPL खेळणारा एक दर्जेदार गोलंदाज. परत एकदा अपील करण्याचा प्रयत्न, अपील निश्चित होता आणि इथं मात्र निश्चित निर्धाव चेंडूची सांगता होतोय. षटक संपला जातोय. क्वालिफाईड पंच षटकाची समाप्ती जाहीर करतायत. खेळ संपला जातोय. 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 44च्या घरात. पंडित सर, खरं तर अतिशय महागडा षटक आपल्याला पाहायला मिळाला सुयोगचा. या षटकामध्ये धावा आल्या 20 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 15, पहिल्या षटकामध्ये कल्पेशा 9. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि टोटल धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद. युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाची 44. खरं तर सुयोगचं आणि कल्पेशचं सांगायचं झालं तर सुयोग हा UPL मध्ये आयकॉन लिस्टमधून खेळणारा खेळाडू. यावेळेला त्या सुयोगच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला आणि कल्पेश तसं पाहिलं तर अगदी यावेळेस सलामीला गोलंदाजी करतो. जर टाकलीत मी भूमिपुत्र, मी प्रकल्पग्रस्त, आणि म्हणूनच मी वारंवार उल्लेख करतो की शेतकरी म्हणून जेव्हा जेव्हा आपण सिडकोलाच नव्हे नैना प्रकल्प बाद महत्वाचा फलंदाज शॉर्ट पॉइंटला बरोबर जाल रचलं होतं आणि त्या जाल्यामध्ये बरोबर अडकला गेला बॅट्समन सुजल भगत. बॅक टू डगआउट. वैशिष्ट्य आहे. सुजलनं उत्तम गोलंदाजी फलंदाजी केली आणि फलंदाजी करताना खरपूस समाचार घेतला. डाव्या हाताचा फलंदाज अगदी या मैदानावरती 360 अँगलनं आपली फलंदाजी दाखवली. नांदगाव संघाकडून सांगायचं झालं तर या पनवेल रायगडमधून काही लीग बघितल्या, परंतु नांदगावची जी लीग आहे नांदगाव प्रीमियर लीग, तिथं प्रेक्षकांना आणि खेळाडूंना सुद्धा मैदानाच्या बाहेर स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था केली होती. त्याच्यासाठी आचारी बसवले होते आणि जेवढे अगदी आपल्या गावातील ग्रामस्थ येतील त्या सर्वांना तिथं उत्तम अशा स्नेहभोजनाची व्यवस्था या नांदगावनं केली होती. क्रिकेटप्रती असणारं प्रेम तेव्हा बघितलं. ज्येष्ठ श्रेष्ठ येऊन गेले आणि चांगल्या प्रकारचा खेळ त्यावेळेला मैदानावरती बघितला. अशा क्वचित काही प्रीमियर लीग पाहायला मिळत आहेत, ती पनवेलमधील एक नांदगाव. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र नक्कीच 44 धावफलकावर लास्ट ओव्हरतील पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. महत्वाची अर्थातच जो सुजल आग ओकवत होता खेळपट्टीवर तो बाद झाला. नवीन बॅट्समन मनीष फडकेसाठी हा बॉल होता. मनीषनं मात्र हा भिरकावून केला, थोडासा हलकासा ड्रिबल केला त्या बॉलला, परंतु तो जसा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला सिंगल मिळाली आहे. मनीष मागच्या मॅच मध्ये खूप पंडित सर या मनीषनं कमी चेंडूमध्ये जास्त धावा म्हणजे त्याचा ॲव्हरेज अप्रतिम पाहायला मिळाला.
अगदी तो मनीष इथे सिंगल काढतोय. अवघ्या 4 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 45 धावा धावफलकावर लागल्यात. 4 षटकांचा सामना. त्यामुळे आता या येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये पंडित सर हणामारी आक्रमक पवित्रा उचलावाच लागेल नांदगाव टीमच्या फलंदाजांना. एक जबरदस्त स्ट्राईक रेटनं खेळणारा मनीष याबनला वन डाऊन सेकंड डाऊनसाठी येतोय आणि सेकंड डाऊनसाठी आल्यानंतर मनीषची जर आपण हाईट तपासली तर जवळजवळ 6 फूट उंच आणि त्या उंचीचा पुरेपूर फायदा या धावपट्टीवरती घेताना दिसेल. काखूट टप्प्याचा चेंडू, बेरकावला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अगदी त्या क्षेत्ररक्षकाला भूमिका निभावावी लागली प्रेक्षकांची. जातोय डोक्याच्या वरून आलेला एक दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीनं युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाचं अर्धशतक कंप्लीट होतोय. येत आहेत 51 धावा. 50 कंप्लीट झालं पंडित सर पाहता पाहता. 51 धावा धावफलकावर. आता चेंडू अगदी आउट ऑफ द पार्क गेलाय. खूप चांगला फटका खेळला होता बॅट्समन मनीष खुटलेनं. मनीष एक आहे खुटले तर एक आहे फडके. हे दोन्ही बॅट्समन हार्ड हिटर आहेत. आणि निश्चित ज्या मनीषच्या बॅटमधून आता आपण षटकार पाहायला मिळाला. या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या वधारली गेली आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. चौथ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडूची सांगता व्हायची आहे. 3 चेंडूचा काय समाचार घेणार, किती धावसंख्या, कारण राऊंड द विकेटनं मारा आहे. राईट आर्म राऊंड द विकेट दिला. यावेळेला चेंडूला पाठवलाय डगआउट. कॉम्बॉक्सच्या वरून एक खणखणीत षटकार. दिसतोय मैदान. कधी कुठला संघ पुढे होईल, कुठला संघ अगदी बॅकफुटला येईल असं वाटतोय आणि अनवधानानं कुठला तरी सामना रंग बदलतोय. इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 57. नक्कीच पंडित सर इथे काय घडलंय. फुल्लर लेनचा बॉल आणि तो देखील मनीष खुटलेला. बॅक टू बॅक ठोकतोय तिसरा. षटकार येतोय. नो बॉल. हमें तो ये षटकार देखा. 4 षटकार आलेत पंडित सर लगातार. बॅट्समन ठोकतोय मनीष खुटले. आग ओकतोय खेळपट्टीवर. अक्षरशः फायरिंग करतोय. आता षटकातले चेंडू अगदी एक लास्ट बॉल, लास्ट डिलिव्हरी आणि तो हेलिकॉप्टर पद्धतीने केलाय. अगोदर दुष्काळ आणि या दुष्काळामध्ये 13वाच महिना जणू काय हा सोडतोय चौकार. सन्माननीय संतोषजी भोईर यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी मनीषसाठी येतोय.
खरं तर खेळ असं खेळावं की खेळ खेळल्यानंतर मैदान सोडताना आपल्या चाहत्यांकडून टाळ्यांची मानवंदना मिळावी. चेअरअप करत होते आणि त्याच वेळेला अगदी स्टँडिंग विशेष उभं राहून त्याला शुभेच्छा दिल्या गेल्या. मनीषनं उत्तम खेळलेला पेडला, वन डाऊनसाठी गेलेला खेळाडू, इनॅट नंबर 3 वरती गेलेला खेळाडू, या खेळाडूनं मात्र प्रत्येक चेंडूचा घेतला खरपूस समाचार. 4 षटकार, एक चौकाराच्या साह्यानं धावसंख्या मात्र उभी केली. धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती लागली गेली 74. 75 धावांचं आव्हान असणार आहे म्हणजे थोडंसं महागडं म्हणावं लागेल या वेळेला, कारण आपण असं म्हणतोय की अनवधानानं सामन्यामध्ये औपचारिकता राहू नये, कारण सामना हा अगदी आता तटीचा असेल ना तर प्रेक्षकांनी इथं पांजाचे किंबहुना असतील 5-10-15% प्रेक्षक, जवळजवळ नांदगाव जवळ आहे म्हणून असू शकतील किंबहुना 20-25%, परंतु इतर राहिलेल्या जर 60% प्रेक्षकांचा विचार केलात ना, आम्हाला कुणीही जिंकू द्या, पांजे अथवा नांदगाव, फक्त आम्हाला खेळ उत्तम खेळायला पाहायला मिळणं हे महत्त्वाचं आहे. नक्कीच याच क्रिकेट दर्दी प्रेक्षकांचं देखील आपण स्वागत करूया पंडित सर, कारण क्रिकेटची खरं तर अतिशय अर्थातच विलक्षण आवड आणि या क्रिकेट खेळावर असणारं नितांत प्रेम या प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. या सर्व क्रीडारक्षी प्रेक्षक आणि त्यांना प्रोत्साहन करणाऱ्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया. 75 धावांचं लक्ष आहे पंडित सर. खरं तर या मैदानाचा आढावा घेतला ना तर मैदान थोडासा आखूड आहे, चेंडू देखील तशाच पद्धतीचे निव्हिया कंपनीचे आहेत, म्हणजेच फास्टेड क्रिकेट म्हणून असं म्हटलं जातं. पूर्वी MRIच्या बॉलवर 6 ओव्हरमध्ये 40 धावा म्हटल्या ना तरी भरपूर असायच्या, परंतु आजकालच्या या चेंडूंवर 70-80 धावा हा सेफ टार्गेट नाहीये. त्यामुळे अक्कादेवी पांजे संघ आता इथे स्ट्रॅटर्जी आखेल, गेम प्लॅनिंग करेल, डावफेज रखेल आणि या 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होईल. अगदीच वेळ निघून गेला की वेळेनुसार बदलावं ही नियतीचा आणि संस्कृतीचा नियम आहे आणि त्याचबरोबर इथं बदलणं गरजेचं आहे. चेंडू बदलले त्याप्रमाणे बॅटही बदलल्या गेल्या. पूर्वी प्रेसी, DSC, SLB याच्यासारखे खरं तर बॅट्स वगैरे आपल्याला याच्यासारख्या बॅट्स आपल्याला पाहायला मिळायच्या. आता अनेक मग विराट असेल, बाला असेल वरती पाहायला मिळतात, परंतु बॅटचा आकार आणि त्याचबरोबर बॅटचं जर आपण बांधणी बघितली तर ती सुद्धा कुठेतरी बदलताना दिसतो. आता मगाशी अगदी सकाळी बघितलं की पूर्ण बॅटला आरपार अगदी राऊंडनं होल केलेले आहेत, छिद्र पाडलेले आहेत, अशा प्रकारच्या बॅट्स आहेत. मला राहून प्रश्न पडला ती बॅट्स बघितल्यानंतर की चेंडू ज्या वेळेला त्या छिद्रावरती आदलला जातोय, जो चेंडू अगदी पूर्वी 50 पैसे म्हणजेच 8 आण्याचा जो कॉईन असतो एवढे छिद्र आहेत, एवढ्या मोठ्या छिद्रावरती तो चेंडू आदलल्यानंतर किंबहुना त्या चेंडूला काहीतरी इजा दुखापत होऊ शकेल का आणि किंबहुना तो चेंडू डॅमेज होऊ शकेल का असा प्रश्न पडला होता मला ती बॅट बघितल्यानंतर. डेफिनेटली हा बदलाव झालाय, आपल्यापर्यंत पुन्हा एकदा माहिती पोहोचली जाईल. परंतु मॅचला करूया सुरुवात. महेंद्र कुटले यांनी देखील 200 रुपये अगदी गुगल पे केलेत, बक्षीस अर्थातच मनीष कुटलेला. जाऊया मॅचच्या दिशेनं. गेम इज ऑन. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल आणि कॅप्टन आले चिंचपाडा गावचे. इथे मात्र त्यांचं स्वागत असेल, परंतु पहिल्या बॉलवर मोठी विकेट. बाजूलाच्या फ्लेक्सीवरती दिसणारा चेहरा हा फक्त फ्लेक्सीवरती बॅनरवरती दिसत होता. आम्हाला प्रतीक्षा होती की आज उद्घाटन सोहळा आहे, सुरेशजी केणी निश्चित या कार्यक्रमाप्रसंगी पोहोचतील आणि उत्तरार्धात अगदी सेमीफायनलचा आजच्या दिवसातील सामना सुरू असताना क्रिकेट महर्षी एक तपस्वी या टेनिस क्रिकेटमधील चिंचपाड्याचे म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. आदरणीय सुरेशजी केणी यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मी प्रथमतः त्यांचं मनापासून शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. काय दिलंय क्रिकेटला मी हे तपासून पहा तुम्ही. 35-40 वर्षापूर्वी या चिंचपाडा टेनिस क्रिकेटला दिलेलं मी योगदान आणि म्हणूनच खरं तर अशा ज्येष्ठ खेळाडूंचा मान सन्मान आणि त्यांचं येणं हे आमच्या आयोजकांसाठी फार लाभदायक आहे. नक्कीच पंडित सर, नेहमीच त्यांचं आगमन या स्पर्धेला प्रत्येक योगदान असतं. इथे मात्र जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर मात्र बॅट्समन
साहिल आला मैदानात, त्यानं सिंगल काढून एक खातं खोललंय. श्री गणेशा केलंय खरं तर अक्कादेवी पांजे टीमचं, जिथे धावफलकावर धाव लागली 75 धावांचं भलं मोठं आव्हान, फार मी बलाढ्य आव्हान घेऊन उतरलाय हा अक्कादेवी पांजे संघ. गोलंदाज मयूर फडके. रिव्हर्सिव्ह स्विच हिट देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मयूर एक ऑलराऊंडर खेळाडू, जिथे मात्र गती परिवर्तन करतो, चेंडूला वळण देतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्याला समजलं जातं ना खरं तर अक्कादेवी पांजे टीमचा बाहुबली, त्या बाहुबलीला स्टँड उभं ठेवण्याचं काम मयूर करतोय. खरं तर बॅट आणि चेंडूचं समीकरण येणं फार गरजेचं असतोय. तुम्ही मैदानावरती गेल्यानंतर जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर पहिली एकेरी, दुहेरी, तिहेरी, चौकार अशा प्रकारे बॅट आणि चेंडूचं समीकरण येणं गरजेचं आहे. अन्यथा कदाचित आपल्याला त्या सामन्यामध्ये त्या टीममधून अगदी खेळताना आणि यावेळेस मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण ते सुद्धा मला वाटतं मनीषचं, आणि मनीषनं मात्र चेंडू अडवला. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या बदलल्या. जसा चेंडू होईल तसा प्रेशर आणि प्रेशर, दबाव आणि दबाव वाढत जाईल पांजेच्या स्क्वॉडमध्ये. पंडित सर, खरं तर आता अक्कादेवी पांजे टीमला अगदी एक क्रमक पवित्रा करावाच लागेल, कारण निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात आणि पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात. इथे पॉझिटिव्ह विचारानं खेळावं लागेल पंडित सर या अक्कादेवी पांजे टीमच्या बॅट्समनना. परंतु इथे तेवढीच तेज, तर्रार, भन्नाट वेगानं गोलंदाजी होत आहे मयूरची, आणि त्याच समोर आता फलंदाज हतबल होताना पाहायला मिळत आहे. अशा प्रकारची गोलंदाजी रवींद्र, खरं तर पाहिलं तर रवी सर इथे मात्र आपल्याला रायगड टेनिसमधून विश्वजित ठाकूर या टप्प्यावरती गोलंदाजी करताना, म्हणजे त्याचे जर 12 अस्त्र तर त्या 12 अस्त्रातून 6 ते 6 अस्त्र या टप्प्यावरती ती गोलंदाजी करताना दिसेल. तीच गोलंदाजी या ठिकाणी या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. खूप चांगली गोलंदाजी पहा. उचली देणारा चेंडू सातत्यानं फेकलेत त्यानं. या षटकामध्ये जवळजवळ 3 ते 4 चेंडू पंडित सर त्यानं अगदी बाउन्स पद्धतीनं फेकले. चेंडूला उचली, राईज, टॉस झालं चेंडू, आणि तिथे फलंदाजांना पूर्णपणे कठीणता निर्माण झाली. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये मयूर फडकेच्या धावा आल्या आहेत फक्त आणि फक्त 3, आणि मात्र 1 मोहरा टिपलाय. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अगदी धावांचं डोंगर आहे पंडित सर, परंतु धावांचं डोंगर म्हटलं ना तर नक्कीच हे दुःखाचं डोंगर आहे, आणि दुःखाचं डोंगर पार करण्यासाठी खरं तर सुखाची हिरवल पाहावी लागेल. येस, फर्स्ट अनाउन्स टू गावदेवी उसरली कॅप्टन मिस्टर हेमंत भगत. प्लीज आपल्याला पहिला पुकार, पहिली घोषणा केली जातोय आपल्यासाठी की प्लीज आपण लगेचच मंचाकडे या. जिथं टॉस बॉक्समध्ये आजच्या दिवसातील सेमीफायनलचा टॉस असेल आणि त्याच्यातून विजेता संघ बक्षीस पात्र ठरला जाईल, टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल, तर ती मॅच महत्त्वपूर्ण असेल. कुठेही जाऊ नका, मैदानाच्या बाहेरच अगदी या मॅचचा, या सामन्याचा आनंद घ्या. दुसरा षटक घेऊन येतोय, प्रगतीपथावरती असेल दुसरा षटक. नाव आहे मनीष. खरं तर या मनीषनं एक जलद गतीचा गोलंदाज पंचांच्या डाव्या हातातून गोलंदाजी करताना दिसतोय. NH4 हायवे कडून, नॅशनल हायवे क्रमांक 4 कडून गोलंदाजी करतोय. पाहता 1 धावसंख्या पूर्ण गेली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती फक्त आणि फक्त 4च्या घरामध्ये. 3 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे, आणि जवळजवळ 19 चेंडूंमध्ये अजून प्रचंड मोठा पल्ला पार करायचा. आपल्याकडे फ्युअल, इंधन कमी आहे. या वेळेला काहीतरी या वेळेला व्यूहरचना, रणनीती आखावी लागेल वैभवला. डेफिनेटली 71 धावा अजूनही दूर आहे तो अक्कादेवी पांजे संघ. पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून फार दूर गेला. सत्यवान काकडे सरांनी इशारा केलाय की हा आहे वाईड बॉल, आणि या अतिरिक्त धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते 5. अजूनही 70 धावा दूर आहे. पंडित सर, अक्कादेवी पांजे टीमला तर आपण एवढंच म्हणूया, एक वेळ शरीराने कमजोर असलात तरी चालेल, पण मनाने कधीच कमजोर होऊ नका. इथे आता मनाने खेळावं लागेल, मनाने या रणांगणात उतरावं लागेल. हा मात्र या आडव्या बॅटने खेळला बॅट्समन वैभव. तिथे देखील सिंगल. एकेरी धावेनं काहीच होणार नाही. इथे मात्र तुम्हाला षटकार, चौकार ठोकावेच लागतील. धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढली. 6 धावा. मन से हरा हुआ कभी इंसान जिंदा नहीं हो सकता, लेकिन यहाँ पे मैदान में हरा हुआ इंसान कभी जीत नहीं सकता. अगदी निश्चित. विनर इज नेव्हर क्वाइट इज नेव्हर विन. जिंकणारा शांत बसणार नाही, आणि शांत बसणारा कधी जिंकू शकत नाही. सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. तिथं या आहे मनीष.
करणार नाही चुकी, पकडला जातोय चेंडू, तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण झाली करी एका दुःखा से काम चलने वाला नाहीये. मायकल अगदी सांगायचा त्याच्या परिभाषेत उत्तम. आणि खरं तर एक आणि दुहेरी धावसंख्येमध्ये काही होणार नाही, इथं मोठे फटके घ्यावे लागतील तरच आपल्याला विजयाचा पल्ला पार करता येईल. वेलकम मिथुन पाटील, मिथुन भोईर. मनीष फडके पंचांना पार करून फास्टर पद्धतीने गोलंदाजी, जास्त वेग वापरला जातोय सर. आपण पाहिलात ना तर गोलंदाज मनीष जास्त वेगाचा वापर करतोय म्हणून दिशाहीन मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. आणि गोलंदाजाची गती असण्यापेक्षा गोलंदाजी नियंत्रित असणं गरजेचं आहे. योग्य त्या विशिष्ट टप्प्यावरती गोलंदाजी करणं, त्या गोलंदाजीला स्पीड किती द्यावा. आणि अगदी बऱ्याच वेळेला गोलंदाजांकडून तशा प्रकारच्या चुकी आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मार्कवरती होताना दिसत आहेत. पॅरेलाल इंजामाम अल हक याच्या षटकाराची, त्या फलंदाजीची आठवण करून देणारा षटकार पाठवला एक साईप्रीत लाईव्ह ब्रँडेड सिक्सर. म्हणावं लागेल. काय षटकार ठोकलाय वैभव पाटील ना. आणि पंडित सर, खरं तर वैभव जोपर्यंत खेळपट्टीवर राहील ना तोपर्यंत कदाचित या अकादमी पांजे टीमच्या अशा अपेक्षा उंचावलेल्या राहतील. खरं तर या विशाल स्पोर्ट्ससाठी उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष प्रसादजी भोईर यांच्याकडून सुद्धा भरभरून शुभेच्छा आहेत. या वेळेला परत एकदा स्वैर मारा, दूषित मारा, खराब मारा, अवांतर, क्वालिफाईड पंच दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत, दर्शवित आहेत. येस, इट इज वाईट. आणि हा वाईट करार दिला जातोय. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडते. आतापर्यंत मला वाटतोय जवळजवळ 8 चेंडू किंवा 10 चेंडू फेकताना दिसेल हा गोलंदाज. डेफिनेटली 3 वाईट बॉल आलेत पंडित सर, म्हणजे 3 चेंडू त्याला परत फेकावे लागलेत. एकंदरीत या ओव्हरमध्ये धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आहे. हा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू. यस, अंपायर डिसिजन ऑफ द फिंगर. डेफिनेटली लेग बिफोर द विकेट, बॅट्समन इज आउट. नंतर हेमंत भगत यांना विनंती असेल आपण प्लीज सन्माननीय अतिथी कक्षाकडे म्हणजेच कॉम्बॉक्सकडून अगदी बाजूला असणाऱ्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपली उपस्थिती. त्या ठिकाणी दिनेशजी बंडा विराजमान आहेत आणि त्याचबरोबर लखपती पाटील यांचा उल्लेख केला. 2023च्या निवडणुकीत लखलखीत आणि घवघवीत यश संपादन केलं. डीड इट इम्पॉसिबल टू पॉसिबल, अशक्याला शक्य केलं. आणि पांजे ग्रामपंचायतीवरती हा उन्नरी व्यक्तिमत्व सरपंच म्हणून बसला. स्वप्न होतं पांजेगावच्या विकासाचं, ते उराशी बालगून सरपंच म्हणून विराजमान असणारे लखपती पाटील. खरं तर त्यांना आता दुसरं एक शिवधनुष्य पेळण्याचं काम केलंय, ते म्हणजेच उरण तालुक्यातील कराडी समाज प्रीमियर लीगचा हा घाट बांधला गेलाय. तर तो निश्चितच पूर्ण होईल. जाऊया, 2 षटकं संपली जात आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 15च्या घरामध्ये, म्हणजे अजूनही जवळजवळ 55 धावांची 60 धावांची आवश्यकता 12 चेंडूंमध्ये, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 5च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. इथंही मात्र ज्याप्रमाणे तुमच्या गावातील सरपंचानं अशक्याला शक्य केलं त्याप्रमाणे तुम्हाला इथं अशक्याला शक्य करावं लागेल प्रत्येक चेंडूवर. अगदी बरोबर पंडित सर. कारण 12 चेंडू 65 धावा म्हटल्यानं तर इम्पॉसिबल आहे. परंतु पंडित सर, याच इम्पॉसिबल शब्दाला जर तुम्ही जवळून पाहिलं ना तर स्वतः तो सांगतोय आय एम पॉसिबल. परंतु ते पॉसिबल करण्यासाठी 12 चेंडू 65 धावा म्हटलं तर षटकार षटकार चौकार हे हायलाइटिंग बॅटिंग करावी लागेल. इथे मात्र अगदी चौफेर टोलेबाजी करावी लागेल. 12 चेंडू 65 धावा. आणि तुमची इच्छाशक्ती प्रबल असेल ना आणि आत्मविश्वास मजबूत असेल ना तर नक्कीच ही गोष्ट शक्य होऊ शकते. येस, प्रत्येकाच्या मनगटांवरती पक्षांच्या पंखांवरती बल असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि इथं मात्र तशाच प्रकारे फुलटॉस चेंडू होता, तेवढाच
वेग तेवढ्याच वेगानं परत एकदा टोलवला, चेंडू सरळ फील्ड होतोय डिपेंड विकेटच्या दिशेनं. एक धावसंख्या पूर्ण होतो. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 16च्या घरामध्ये तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू संपला. खरं तर पनवेल उरण हायवे एंडकडून एक जलद गतीचा गोलंदाजी ट्रॅकवरती नांदगावकडून आला आणि गोलंदाजी फेकत असताना पहिल्या चेंडूचा मात्र फुल टॉस फेकी करताना दिसतोय. दुसरा चेंडू डेफिनेटली लाईन स्पॉट वरती चेंडूला मात्र स्वतः बॅटची अप्पर एज घेतोय. चेंडू का होणार, निश्चित पकडला जातोय. स्वतः गोलंदाज पकडतोय. झेल इथं संपला जाणार. सेकंड डाऊन साठी 1 डाऊन साठी आलेल्या या खेळाडूचा खेळ हा खेळाडू होतोय बॅक टू पॅव्हेलियन. संघ हेमंत, जर तुमचा कोणीही खेळाडू असेल इथे रिपोर्टिंग करा. जर आला नाही तर तुम्हाला 100% पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. हा एक कठोर नियम आहे या स्पर्धेचा. खूप चांगली सकाळपासून पंडित सर स्पर्धा पाहायला मिळते. 12 वाजल्यानंतर ही स्पर्धा सुरू झाली आणि योग्य वेळेमध्ये संपणार यातील मात्र शंका नाही. याला कारण आहे अंपायर सुद्धा अगदी टाइम अलर्ट करतायत प्रत्येक खेळाडूला स्पीडअप करण्याचा. परत एकदा त्यांना तशा प्रकारच्या सूचना देत आहेत आणि मैदानाच्या बाहेर मात्र आपण मायक्रोफोनवरून सूचना देतोय की लगेचच प्रत्येक कर्णधारानं वेळेतच येऊन नाणेफेकीचा कौल. इथं मात्र आता सामन्यामध्ये थोडीशी औपचारिकता शिल्लक राहिली. टेलनी करून चाचपणी करून चालणार नाही. आपल्या बॅटचा तोंड उघडावं आणि मोठे फटके घ्यावेत. परत एकदा अतिशय सुरेख मारलेला प्रयत्न होतोय सक्सेसफुल. इथं मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू एक धावसंख्या देतो. एक धावसंख्येने धावसंख्या वधारली. या वेळेला मात्र सागर पाटील पारगाव कोण विसरणार. या खरं तर आवाजाची प्रतीक्षा आहे या स्पर्धेला आणि निश्चितच त्याचं शुभ आगमन या ठिकाणी आहे. काल सुद्धा त्यांना UPL साठी दिलेला वेळ फार कमी होता. अनवधानानं आपल्या वैयक्तिक जीवनामधून थोडासा वेळ पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये नाही मिळाला. परंतु दुपारच्या सत्रामध्ये पोहोचल्यानंतर तोपर्यंत तिथलाही खेळ संपला होता. इथे अंतिम सामना आता रंगला जाईल, सुरू होईल त्याच्या अगोदर सागरजी पाटील वेलकम, शुभ स्वागतम. जाऊया मैदानाकडे. 17 धावा धावफलकावर अतिशय आपण पाहतोय प्रयत्न करावं लागेल या ठिकाणी अक्कादेवी पांजे संघाला. परंतु फिल्डर काय करतोय तर पुढे येऊन कॅच पकडण्याचा प्रयत्नात इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. थोडासा जज चुकला आणि चेंडू गेला सीमा पार. उशिरा का होईना आलेला हा चौकार. क्षेत्ररक्षकानं काय केलं बघूया प्रयत्न करून, कारण धावांचा पल्ला फार मोठा आहे, ते करणं गरजेचं आहे. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. टायमिंग मात्र प्रॉपर नव्हता. टायमिंग चुकला. इथं मात्र झेलभूमीला दान झाली तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली. आत्ता मात्र या वेळेला सायकोलॉजिकल मानसिक प्रेशर दबाव मात्र पांजे टीममध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये येताना दिसतोय. मात्रे सर नक्कीच खरं तर पंडित सर आता 1 षटक आणि 53 धावा म्हणजे ते या मॅचमध्ये आता औपचारिकता शिल्लक असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या मॅचमध्ये मजा राहिली नाही आहे. तदनंतर खरं तर आपल्याला नक्कीच वेळ मिळाला आहे. त्या वेळामध्ये आपण चर्चा करूया. सकाळच्या सत्रामध्ये जे पाहुणे आले होते खरं तर त्यांनी खूप चांगलं संभाषण केलं, चांगली प्रतिक्रिया मांडली की कालचा दिवस भारताचे पंतप्रधान मोदी सर आले होते. त्याचबरोबर आपण बघितलं तर बरेच दिग्गज व्यक्तिमत्व त्यांच्या समवेत होते. मग एकनाथजी शिंदे असतील किंवा आपण खरं तर ज्या पद्धतीनं त्यांनी उल्लेखही केला होता की अशा दिग्गज व्यक्तिमत्वांच्या समवेत एकाही पुढाऱ्यानं नाव घेतला नाही की आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं. मगाशी ती सकाळची प्रतिक्रिया खूप चांगली झाली होती. खरं तर मलाही आवडली. परंतु भूमिपुत्रांचा आता एक अट्टास पुन्हा एकदा तयार ठेवावा लागेल. या येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला 100% हे आपल्या दिबा पाटील साहेबांचंच नाव द्यावं लागेल. यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. खूप चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. 1 षटक आणि 53 धावा. सागर काहीतरी म्हणणार आहे. कदाचित वेगवेगळ्या पक्षांची आवाजही आपल्याला ऐकायला मिळते. जाऊया सागरकडे. गोलंदाज नांदगाव संघाचा आलाय, बघूया. ही खरं तर आदाय आहे. सागरकडे असणारी कला. मॅडी बघतोय, हसतोय की आता मॅडी ऑपरेटर पाहिजे होता, डीजे ऑपरेटर. पोपटाचं गीत आपल्याला ऐकायला मिळालं असतं, कारण सागरनं आवाज आहे खरं तर काढला होता पोपट.
पोपटाचा इथे फलंदाज झालाय बाद. तर डीजे मास्टर आता लगेच गाणं शोधत असेल आमच्या विनीत. हे खूप चांगला ऑपरेटर आहे. सागर आलेला आहे. सागर खरं तर अंतिम क्षणाला एक मॅच बॅलन्स आहे, परंतु त्यांनी आवाज आज ऐकवला आपल्याला. पंडित सर. अगदी आपल्या कलेक्शन मधील त्याचबरोबर अतिशय कल्पेशच्या बॅटमधून आलेला चौकार. मात्र या चौकार आला सुद्धा तसं पाहिलं तर उत्स्फूर्त प्रतिसाद नाही. याला कारण आहे आता मात्र विजयाचा पल्ला फार दूर गेलेला आहे. ज्याप्रमाणे म्हटलं जातोय की दिल्ली बहुत दूर है, या उक्तीप्रमाणे इथं मात्र या फटक्याला किंमत दिली जात नाही. तोपर्यंत पाहूया. मी अगदी उल्लेख केला की स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांची जी कॅसेट ध्वनिफीत आली त्यातील असणारं निवेदन अगदी ते मी केलेलं आहे. या वेळेला अतिशय सुरेख अप्रतिम फटका बॅक टू बॅक आपल्या बॅटमधून कल्पेच्या येताना दिसतोय हा कणकणीत चौकार. आणि याच दरम्यान आता लीपचं नातं झालं एक रणजाडे चेंजपाडावाल्यांशी. त्यांच्यासाठी एक छानसं गीत माझ्या विनीत या डीजे ऑपरेटर कडून. खरं सांगायला गेलं तर तुम्हाला ठाऊक असेल की मॅडीचं जरी नाव आहे परंतु मॅडीच्या पावलावरती पाऊल टाकत आता कैक नौके डीजे ऑपरेटर डीजे सिस्टीमवरती आपल्याला उत्तम प्रकारे सेवा देताना दिसत आहे. त्यांचं कौतुक आहे. विनीतचंही तशाच प्रकारे कौतुक आहे. जाऊया या षटकातील. खरं तर शेवटच्या षटकातील मला वाटतं हा चेंडू असावा चौथा. 3 चेंडू झाले. चौथा चेंडू पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. हाताकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय NH4 हायवेकडून. या वेळेला निश्चित काय होणार, इथं पकडला जाईल का जेल. जेलभूमीला जरी दान झाला तोपर्यंत एक धाव संख्या पलून काढली. आपण जर 2 सामन्यांचा विचार केला ना रिव्हॉल्व सर, तर पहिलाही सामना ज्या वेळेला 5 षटकांमध्ये 22 धावा संख्या हव्या होत्या त्यावेळेला 1 षटक आणि 1 चेंडूंमध्ये म्हणजे 3 षटकार एकूण 4 षटकार लगावले आणि सामना जिंकला होता. खरं तर ती वन साईड एकतर्फी मॅच गेली. इथंही तशा प्रकारे मॅच जाताना दिसेल का. या वेळेला डिप्पीट विकेटच्या दिशेने चेंडू जाणार निश्चित सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. निश्चित आता इरादे स्पष्ट करून चालणार नाहीत कारण इथे इरादे स्पष्ट झाले ते म्हणजेच या सामन्याचे सामना जिंकला जातोय नांदगाव संघानं. नांदगाव संघाचं अभिनंदन. तर पांजे संघाला हार्ड लक फॉर दिस टाइम. खरं तर नशीब बलत तर नव्हते. पुढच्या वेळेसाठी परत एकदा तुम्हाला नियत नशिबानं आणि तुमची खेळी नशिबानं उजवा कौल देईल. जाऊया अतिथी कक्षातील सन्माननीय पाहुण्यांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे. मी विनंती करेन दिलखुश केणी आमच्या या आयोजकांपैकी मुख्य आयोजक यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय अतिथी नाव आहे आदरणीय चिंचपाडा टेनिस क्रिकेटमधील कैक वर्ष ज्यांना कॅप्टन म्हणून पद निभावलं, ज्याला माजी कर्णधार एक्स कॅप्टन सन्माननीय सुरेशजी केणी सर या मंचावरती उपस्थित आहेत. क्रिकेट हा माझा छंद, क्रिकेट हा माझा व्यासंग, क्रिकेट हा माझा पॅशन आणि म्हणून आज तादायत वयाच्या 40 वर्षापूर्वी जर त्यांच्या म्हणजे आपल्या आत्ताच्या जर अगदी 40 वर्षापूर्वी जर प्रकाश जोड टाकला तर सुरेश केणी हा क्रिकेटच्या मैदानावरती उजवा ठरायचा. तोच चिंचपाडामधील एक्स कॅप्टन माजी कर्णधार आदरणीय सुरेशजी केणी